Suchita ma'am, please unmute yourself. Yes, sir. Perfect. So good afternoon all, and ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है तेजस एम्बेसडर्स में, and we are discussing some tips for parenting by Suchita ma'am. So without any further ado, over to you, Suchita ma'am. Okay, thank you very much, sir. Please make me the host. You can share the slides. Screen sharing, you had logged the screen sharing option. You can share it. Yeah, now I got it. Okay, so welcome back after a small break. So yes, तर आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितलं की 9 प्रकारे 9 छोटी छोटी पावलं आहेत जी आपल्याला उचलायची आहेत आणि ह्या 9 पावलांना अशा प्रकारची ती स्लाइड होती आपल्या मित्रांनो. तर असे छोटे छोटे 9 पावलं आहेत आणि त्यापैकी आपण 2 गोष्टींचं चर्चा आतापर्यंत केली. ते म्हणजे व्हॉट टाइप ऑफ लर्नर युअर चाइल्ड इज, व्हॉट टाइप ऑफ पॅरेंट यू आर. आणि पॅरेंटच्या ह्या स्लाइड नंतर आपण एक छोटासा ब्रेक घेतला होता. चला तर मग करूया सुरुवात. ओके, ठीक आहे. सो द रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पॅरेंट. आपल्याला सर्वांना माहिती आहे पालकांच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत, रोल्स काय आहेत. ही एक छोटीशी स्लाइड तुम्हाला मदत करेल. मला चॅट बॉक्स मध्ये आपल्या सर्वांकडून आणखीन काही उत्तरं घ्यायला आवडतील. तुम्हाला काय वाटतं पॅरेंट्सचे आणखीन काय काय रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आपल्या मुलांच्या प्रती? Yes, please use the chat box. These are the few to give you the hint. This word cloud is a hint to you. पालकांच्या आपल्या मुलांच्या प्रती काय जबाबदाऱ्या आहेत किंवा काय भूमिका आहे, काय भूमिका निभावायच्या असतात. I couldn't see anything in the chat box right now. Is it all explanatory? You didn't want to add to it? We don't want to add to it. Okay, let it be. Let it be so. Yes, but there are few I would like to share with you. मला काही तुम्हाला सांगायचं आहे. याच्याही व्यतिरिक्त आणखीन काही रोल्स आहेत, आणखीन काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. फुलफिल द फिजिकल अँड इमोशनल नीड्स. मुलांच्या भावनिक आणि शारीरिक गरजांकडे लक्ष देणे, त्या भागवणे हे पालकांचं प्रथम कर्तव्य आहे. बी वॉर्म, लव्हिंग अँड काम विथ युअर चाइल्ड. आपल्या मुलाच्या प्रती आपले वागणं हे अशा प्रकारचं असायला हवं आहे. मुलांसाठी जेव्हा आपण लिमिट्सची गोष्ट केली होती मागच्या पॅरेंटिंग स्टाईलमध्ये की मुलांच्या प्रती त्यांच्या हाय लव्ह आणि हाय लिमिट्स असतात किंवा असं, तर एक लिमिट हा शब्द आपण चर्चेला होता किंवा ऐकला होता. तर पालकांची भूमिका अशी असावी की त्यांनी मुलांच्या एज प्रमाणे, त्याच्या कुवतीप्रमाणे रूल्स आणि लिमिट्स सेट करावे. मुलांच्या सोबत जेव्हा आपण टाइम स्पेंड करतो तेव्हा मुलांच्या ज्या काही संकल्पना आहेत, मुलांच्या काही स्वप्न असतात, महत्वाकांक्षा असतात, त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक लाईफमध्ये काहीतरी उलथापालथ चालू असते. आपल्यासाठी त्या खूप छोट्या गोष्टी असतात, पण मुलांसाठी या खूप महत्वाच्या असतात. फॉर एक्झाम्पल, माझी मुलगी जेव्हा पहिलीत गेली शाळेमध्ये, तर 3ऱ्या-4थ्या दिवशीच ती रडत घरी आली आणि दुसऱ्या दिवशीपासून शाळेत जाणार नाही असं तिने डिक्लेअर केलं. का जाणार नाही, तर तिने एका दुसऱ्या विद्यार्थिनीच्या वहीचं पान फाडलं होतं. ते तिच्याकडून चुकून फाडलं गेलं होतं आणि ही एक प्रचंड उलथापालथ होती, कारण की तिची दुसरी मुलगी होती, ती म्हणाली मी तुला बघून घेते, मला नवीन वही आणून दे. आणि म्हणून माझ्या मुलीचा हट्ट असा होता, एकतर नवीन वही आणून द्या किंवा मी शाळेतच जात नाही. आपल्यासाठी मित्रांनो ही खूप छोटी गोष्ट असेल, पण मुलांच्या भावविश्वात ही खूप मोठी गोष्ट आहे.
सो आपण जेव्हा मुलांना ऐकत आहोत, आता जे उदाहरण दिलं मी अगदी छोट्या वयाच्या विद्यार्थ्याचं दिलं किंवा मुलाचं दिलं, पण आपल्यापैकी बऱ्याचशा पालकांची मुलं ही 16, 17, 18 वर्षांची पण असू शकतील किंवा त्याहीपेक्षा मोठी असू शकतील, पण तरीही त्यांचे जे भावनिक एक विश्व आहे, त्यांचं एक स्वतःचं जे विश्व आहे, त्याच्यामध्ये जे काही उलथापालथ होतात ते त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि जीव घेण्या पण आहे किंवा केअरिंग आहे, थ्रेटनिंग आहे त्यांच्यासाठी. तर आपली मुख्य जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी ही बनते की या मुलांना आपण सपोर्टिव्ह असावं, आपल्या मुलांमध्ये चांगल्या गोष्टींची चांगले संस्कार लावणे, चांगल्या सवयी लावणे ही जबाबदारी आपली आहे. आणि सर्वात शेवटचं म्हणजे एक्सपेक्ट युअर चाइल्ड टू बिहेव वेल विथ मॅच्युरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड ऑफर देम सपोर्ट हे नीड टू गेट देम. आपल्या मुलांकडून पण आपण काही अपेक्षा निश्चितच ठेवल्या पाहिजे की माझं मूल अशा अशा प्रकारे असायला हवं आहे. तर ही सुद्धा मुलांच्या प्रती आपली जी महत्वाकांक्षा आहे तीच आपलं ड्रायव्हिंग फोर्स आहे. जर आपण मुलांसाठी काही गोलच निश्चित केलेलं नाहीये, जसं की एक असं एखादं उदाहरण आपण बघूयात की माझ्या मुलांना 80% मार्क्स मिळाले पाहिजे, तर जर पॅरेंट्सचा हे गोल असेल तर निश्चितच पॅरेंट त्याच्यासाठी मदत करतील, त्याच्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा आठवण करतील, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्या 80% मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. पण जर हे तुम्ही उद्दिष्ट ठेवलेलंच नसेल तर मित्रांनो असं तुमच्या वर्तणुकीतून तसं काहीच घडणार नाही. आणि म्हणून आपल्या मुलांकडून काही एक्सपेक्टेशन्स आपल्या असायलाच हव्या आहेत. त्या किती, कोणत्या आणि कशा हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ओके, आता एक्सपेक्ट हा शब्द निघालाच आहे आणि आपण त्याच्यावरती बोलतच आहोत. तर मला सांगा की तुमच्या मुलाकडून काय अपेक्षा आहे? ऍज अ पॅरेंट तुम्हाला तुमच्या मुलांकडून काय अपेक्षा आहे? प्लीज यूज द चॅट बॉक्स. Unfortunately, the screen is too big and I couldn't respond to every chat. I would like to request Suyog sir and Vikram sir as well as Chunky sir to respond on my behalf. माझ्या वतीने तुम्ही प्लीज या चॅट बॉक्सला थोडंसं कंट्रोल करा. येस, पॅरेंट्सच्या आपल्या मुलांकडून काय काय अपेक्षा असू शकतात? येस, गुड ह्युमन बिंग असावा. संजीवनी मॅडम, येस, व्हेरी वेल सेड. Samina ma'am, good manners and healthy, mentally and physically he should be healthy. हो, अशी अपेक्षा आपल्या निश्चितच असते. अजिता मॅडम सांगतात त्याप्रमाणे गुड अँड रिस्पॉन्सिबल पर्सन. येस, ओके, बी अ गुड सिटीजन. व्हेरी वेल सेड मनीषा मॅम, व्हेरी वेल सेड. आपल्या काही अगदी माफक अशा अपेक्षा आहेत या ठिकाणी. Yes, able to meet the learning outcomes. Okay, from Raju sir. Okay, we will discuss it later, sir. Chunky Kumar sir, well said. Be a kind and honest person, physically, mentally, and emotionally developed. Vedant sir, yes, very well said. तुम्ही जे काही सांगत आहात ते सर्व इथे लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. Just a minute, my slide is not working properly. I don't know what has happened to it. Okay, let it be. The slide is not responding me. Well, slide में कुछ खराबी आ गई है. There is something written over here for you, friends. Okay, it's now there. And yes, let's change the color. So these are few parents' expectations. आता थोडंसं उलट जाऊया. मुलांच्या आपल्या आईवडिलांकडून काय अपेक्षा असतात? त्यांना चॉकलेट हवं असतं, त्यांना भारी भारी वस्तू हव्या असतात. येस, नाव आय वॉन्ट द चॅट बॉक्स टू बी फ्लडेड. काय अपेक्षा असतात मुलांच्या आपल्या आईवडिलांकडून? काय अपेक्षा असतात? येस, कॉम्प्युटर. ठीक आहे. आपल्या मुलांच्या आपल्याकडून काय अपेक्षा असतात? मुलांना काय वाटतं पालकांनी काय द्यावं, काय असावं, कसं वागावं? त्यांना क्वालिटी टाइम हवा असतो. येस, अजिता मॅम, व्हेरी वेल सेड. एक मॅडम आहेत 1BEE3CC5, त्यांना फ्रीडम हवं आहे.
मुलांना संजीवनी मॅडमनी खूप छान मुद्दा टच केलेला आहे, ते म्हणजे त्यांना असं वाटतं की आपले पॅरेंट्स हे रोल मॉडेल असावेत. येस, इट्स अ व्हेरी हाय एक्सपेक्टेशन फ्रॉम द चाइल्ड साइड. येस, गजेंद्र जधाळ सर सांगतायत त्याप्रमाणे त्यांना फोन हवे असतात, स्मार्ट फोन हवे असतात मुलांना. येस, व्हेरी वेल, आय अग्री विथ यू. These are all valid, these are all very realistic, and yes, Vedant sir also had shared something very nice. They love time, they want gifts, they want the touch and the love. Yes, very well said. I'm impressed, I must say I'm impressed. Then they want their demands to be fulfilled. Yes, it's quite very well said. याच्या पुढे जाऊन काही युनिक अशा गोष्टी आहेत बघा मित्रांनो, मी तुम्हाला आता रेडीमेड आन्सर्स देते आहे. These are the few the child wants from their parents. Apart from the physical needs, these are some emotional needs, and this helps to develop the child mentally, and it builds the rapport between the child and the parent. मुलांमधला आणि पालकांमधला संवाद अधिक घट्ट करण्यासाठी या अशा काही छोट्या पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. इंटरेस्टिंगली आय फाउंड देम. मी जेव्हा याच्याबद्दल सर्च करत होते तेव्हा दीज थिंग्स ब्लू माय माइंड. मला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला की अरे खरंच आहे. There are so many physical things the child demand from us, but along with those physical things, these are few things which gives the direction to the child. The child wants their parent to say yes more than no. आपण रूल सेट करतो आणि बऱ्याच वेळेला मुलांना हे करू नको, ते करू नको असं ते सांगतो. त्याच्यामध्ये हा जो नकारार्थी शब्द आहे तो त्याला नको असतो. आणि हे सगळे जे फीडबॅक आहेत मित्रांनो, हे सगळे मुलांकडून आलेले आहेत, ह्या अभ्यासांती आलेले आहेत. मुलांना असं वाटतं की पालकांनी त्यांचं प्रॉमिस पाळावं, मग ते काहीही असेल. आपण भावनेच्या भरात कधी कधी काही प्रॉमिसेस अशी करून जातो जी आपल्याला फुलफिल करणं शक्य होत नाही. सो बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ ऍज वेल ऍज युअर चाइल्ड. मुलांना खूप वाईट वाटतं, मानसिक दृष्ट्या त्यांना तो आघात असतो जेव्हा त्यांचे प्रॉमिसेस पूर्ण केले जात नाही. सो प्रॉमिसेस द्या, पण असे द्या जे तुम्ही पूर्ण करू शकता. बरेचदा काही पालक त्यांनाही लक्षातही येत नाही की आपण प्रॉमिस पूर्ण केलं नाहीये, तो दे हॅव टू से सॉरी. इफ एखाद्या वेळेस असं होतच नाही की आपण ठरवतो पण आपल्याला प्रॉमिस फुलफिल नाही करता येत आहे, आणि हे मुलाला पण समजतं की अरे आता हे आपलं प्रॉमिस जे आहे हे आपले आई बाबा आता पूर्ण करू शकणार नाही आहे, आणि म्हणून मग आपण टेकन फॉर ग्रांटेड धरतो मुलांना की अरे मुलांना तुम्हाला समजलं ना आता नाही करू शकत. बट बी ऑनेस्ट अँड से सॉरी टू युअर चाइल्ड. आपल्या मुलांना सॉरी म्हणा, काहीच हरकत नाही. दे वुड बी फ्रेंडली विथ यू अँड दे वुड रिस्पेक्ट यू मोर. ओके, प्रोव्हाइड स्टडी एन्व्हायरमेंट अँड रुटीन. मुलांना एक स्टडी एन्व्हायरमेंट हवं असतं घरामध्ये, एक असा कोपरा जिथे ते अभ्यास करू शकतील, एक असं वातावरण जिथे त्यांना अभ्यासाची वेळ लागेल. ही मुलांकडून आलेली डिमांड आहे. मुलांनी कुठे अभ्यासाला बसावं. काही घरांमध्ये वेगळ्या खोल्या असतात, स्वतंत्र खोल्या असतात किंवा टेबल खुर्ची असते. पण मित्रांनो, आपण ज्या शाळांमध्ये शिकवतो, झेडपीच्या शाळांमध्ये शिकवतो, किंवा आपण आपल्या आजूबाजूलाही अशी बरीच घरं बघतो की जिथे खूप छोट्या घरांमध्ये सगळे राहतात, एकत्र राहतात. तर अशा वेळेला मुलाची ही एक खरोखरच महत्वाची गरज आहे की त्यांना अभ्यासासाठी एखादी जागा, एक एन्व्हायरमेंट आणि एक रुटीन असलं की ही अभ्यासाची वेळ आहे. त्यावेळेला पालक टीव्ही लावणार नाही आहेत किंवा दुसरे कुठलेही कार्यक्रम त्यावेळेला घेतले जाणार आहेत, कारण की जेवढा दुसरे कार्यक्रम महत्वाचे आहे तेवढेच विद्यार्थ्यांसाठी त्याचा अभ्यास महत्वाचा आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मुलांनी त्याचा अभ्यास करावा तर त्याला एक विशिष्ट जागा द्या, त्याचं एक रुटीन बनवा आणि त्याला हाय कॅटेगरी द्या. हा अभ्यासाचा टाइम आहे, सो नो टीव्ही. हा अभ्यासाचा टाइम आहे तर मी बाहेर जाणार नाही. हा अभ्यासाचा टाइम आहे तर आम्ही कुठलीही फॅमिली गॅदरिंग या वेळेला ठेवणार नाही आहोत. सो दिस इज गिव्हिंग द प्रायोरिटी टू द चाइल्ड, टू स्टडी आर्ट्स. सो सेट दॅट. मुलांची आणखीन एक आहे अपेक्षा, लिसन टू अंडरस्टँड, नॉट टू रिस्पॉन्ड. बघा मित्रांनो, ही चूक मी पण करत होते. आय मस्ट बी ऑनेस्ट विथ माय सेल्फ.
लिसन टू अंडरस्टँड, नॉट टू रिस्पॉन्ड. ऐकल्याबरोबर माझ्या मनामध्ये एक प्रतिसाद तयार होत होता की आता याचं बोलणं संपलं की मी लगेच हे बोलणार आहे. आणि मी एक डिसिजन घेऊन टाकलेला असतो माझ्या मनात, एक डिसिजन मी घेऊन टाकलेला असतो आणि म्हणून मला बोलायची घाई झालेली असते, उत्तर द्यायची घाई झालेली असते आणि एक जजमेंट मी देणार असते. हे बरोबर, हे चूक, हे वाईट, हे चांगलं, हे असं किंवा हे असं नाही. तर मुलांना असं हवं असतं की लिसन टू अंडरस्टँड. मी चूक आहे तू मला सांगू नका, मी बरोबर आहे असंही मला सांगू नका, मला शिकवायलाच जाऊ नका. मी जेव्हा माझ्या शाळेतलं, माझ्या मित्रांसोबतचं, माझ्या किंवा शाळेमध्ये किंवा टीचर सोबत झालेलं जेव्हा तुम्हाला सांगत असतो ना, तेव्हा प्लीज तू असं करायला नको होतंस, तू असं का बोललास, असं नका सांगू मला. असं पूर्ण ऐकून घ्या. मला काय वाटलं, काय झालं, मी असं का वागलं, हे आधी पूर्ण ऐकून घ्या. लिसन टू अंडरस्टँड, नॉट टू रिस्पॉन्ड. आणि एकच शेवटचं याच्यामध्ये सांगायचं आहे, एक्सपेक्टेशन्सची यादी मुलांकडची सुद्धा खूप मोठी आहे. माझ्याकडे जेव्हा मी नोट डाऊन केली तेव्हा ती 50च्या वर गेली. पण हे त्यातले काही मला तुमच्याशी शेअर करावेसे वाटले आणि सगळ्यात शेवटचं एकच शेअर करावंसं वाटेल की आय कांट रीड युअर माइंड. बऱ्याचशा मुलांना आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं कळत नाही किंवा आई वडील काहीतरी सांगतात, जा रे ते घेऊन ये, ते घेऊन ये म्हणजे काय घेऊन ये. आय कांट रीड युअर माइंड. जेव्हा तुम्ही अभ्यास घेणार आहात मुलांचा त्यावेळेला आपण अशा काही गोष्टी त्यांना सांगून बसतो की जे ते स्पष्ट नसतं, ते मुलांना कळत नाही की तुम्ही नेमकं त्यांना काय करायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आय कांट रीड युअर माइंड, बी स्पेसिफिक, बी क्लिअर, बी सिम्पल. मला सांगा, नीट कळेल असं मला सांगा, मी तुमच्या वयाचं नाही. त्यामुळे आय कांट रीड युअर माइंड, प्लीज अंडरस्टँड. So these are the few expectations the child has shown, and I wonder they are true, they are very correct. Okay. Be a learner. आपण जे 9 स्टेप्स बघितले आहेत त्याच्यामध्ये ही एक स्टेप आहे. आता आपली एक्सपेक्टेशन्सच्या स्लाइड वरून आता आपण पुढे आलेलो आहोत. तर बी अ लर्नर. आपल्याला अभ्यास घ्यायचा आहे मुलांचा. शाळेकडून ऑनलाईन काही मटेरियल आपल्याला आलेलं आहे, काही पीडीएफ आपल्याला आलेले आहेत, दीक्षा ऍप आलेला आहे, काही व्हिडिओज आपल्याला रेफर झालेले आहेत आणि आता अभ्यास घ्यायचा आहे. तर पुट युअरसेल्फ इन युअर चाइल्ड्स शू. आपल्या मुलाच्या जागी स्वतःला ठेवा. नो द लेसन. धडा जाणून घ्या, धड्याचे अध्ययन निष्पत्ती जाणून घ्या, धडा पूर्ण वाचा. अध्ययन निष्पत्ती काय असते ते सुरुवातीच्या काही पेजेसवरती दिलेलं असतं. आपण मी हे आता तुमच्याशी जे बोलत आहे हे तुम्ही सर्वांनी टीचर्स लोकांना सांगण्यासाठी केलेलं आहे आणि म्हणून या स्लाइडवरती किंवा लर्निंग आउटकम वरती मी जास्त वेळ बोलणार नाही. मला माहितीये की माझ्यापेक्षा खचितच अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही पालकांना ते सांगू शकाल. तर लेसन वाचायचं आहे, टेक्स्ट बुक वाचायचं आहे, लर्निंग आउटकम समजून घ्यायचे आहेत, त्या धड्यामधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या समजण्यासाठी जर तुम्हाला इतर पुस्तकं अवेलेबल नसतील, म्हणजे आता 5वीचं पुस्तक तुमचं मूल 5वीत आहे तर तुम्हाला आता रेफरन्स पाहिजे तर 4थीचं, 3रीचं, 2रीचं लागतंय, ते नाहीये तुमच्याकडे आता, तर ऑनलाईन रिसोर्सेस आपण शोधू शकताय असं आपण पालकांना सांगू शकतो की ऑनलाईन रिसोर्सेस बघा. एखादा धडा आहे, ती बॉल आहे, दाब आहे किंवा काही यंत्रांची एक ओळख, तोंड ओळख करून दिलेली आहे छोट्या वर्गातल्या सामान्य विज्ञानाच्या धड्यामध्ये. किंवा आता आपण इंग्रजीबद्दल बोललो तर काही गोष्टी अशा दिलेल्या असतात, तर मग त्याचा रेफरन्स जर मागच्या इयत्तेत आहे तर त्याच्यासाठी आपण गुगल करू शकतो. ओके. धड्याच्या मागे ज्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत मित्रांनो, जसं उपक्रम आहे, काही अवांतर प्रकल्प करायला दिलेले असतात किंवा काही छोटे छोटे गटकार्य करायला दिलेले असतात, काही गोष्टी म्हणजे संवाद लेखन आहे, ऍडव्हर्टाईज मेकिंग आहे किंवा छोटंसं नाटिका तयार करायची असते. These are the important things. Most of the time we teachers don't do that. किंवा सगळ्याच्या सगळं आपण शाळेमध्ये ते करून घेत नाही. पण मला असं वाटतं की ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी पालक आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतील
आणि हा धड्याचा सगळा सार त्या ठिकाणी आहे. तर एखादा प्रकल्प, एखादा उपक्रम, एखादं गटकार्य किंवा जे काही त्या ठिकाणी सांगितलेल्या धड्याच्या प्रश्नोत्तरांच्याही शेवटी जे असतं दिलेलं अवांतर ते जर करून घेता आलं तर धड्याचा उद्देश अध्ययन निष्पत्ती साध्य होते. आणि म्हणून पालक हे निश्चित करू शकतात. आपल्याला वर्गामध्ये काही लिमिटेशन्स येतात की आपण ते फील्ड वरती जाऊन ते करून घेऊ शकत नाहीये, किंवा बरेचसं काम हे घरून करण्याचंच आहे, जे आपण उपक्रम म्हणतो आहोत किंवा इतर ज्या गोष्टी आता ज्याचा मी उल्लेख केला, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण होमवर्क म्हणून देतो किंवा आधारित मूल्यमापनाच्या तंत्रामध्ये आपण ह्या सगळ्यांचा वापर करतो. पण पालक हे निश्चितपणे करून देऊ शकतो आणि याच्यामुळे एंगेजमेंट सुद्धा वाढेल. पालकांना पण ते सोयीचं आहे आणि मुलांचा आणि पालकांचा एक छान ग्राफ सुद्धा त्यामुळे शकतो. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंट व्हा, प्रभुत्व असलेले पॅरेंट व्हा, अधिकार असलेले पॅरेंट व्हा. म्हणजे जर पहिला टाईप आपण बघितला ना ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग स्टाईलची, ती सर्वात चांगली आहे असं या विषयातले तज्ञ म्हणतात. तर मुलांकडून करून घ्यायचं असेल तर रूल पण बनवायचे आहे, त्यांना सपोर्ट पण करायचं आहे आणि त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, मी आता तुमच्या पुढे एक छोटासा प्रसंग सादर करणार आहे. व्हेन आय आस्क माय चाइल्ड टू स्टडी. बघा तुम्ही आणि मी आपण सारखे आहोत का? मला असं वाटतं की मी जर असं पॅरेंटिंग मध्ये अजून थोडीशी कमी आहे आणि मी माझ्या शाळेतल्या किंवा कॉमन एक लेडीचा रोल मी करणार आहे. ठीक आहे, ओके. माझं मूल आता माझ्या समोर बसलेलं आहे. हा, आज इंग्रजीचा पुढचा धडा वाचायचा. शब्दार्थ पाठ झालेत ना? थोडेच झालेत. बरं, मग आधी शब्दार्थ पूर्ण पाठ कर. धडा वाचल्यानंतर प्रश्नोत्तर लिही. मला दाखवल्याशिवाय खेळायला जायचं नाही. मी माझ्या मुलाला या सूचना दिल्या. धडा वाच, शब्दार्थ झाले नाही, शब्दार्थ कर, प्रश्नोत्तर लिही, मला दाखव आणि मगच खेळायला जा. मी सूचना दिल्या. माझं मूल थोड्या वेळाने आलं माझ्याकडे आणि म्हणालं, काय तू शब्दार्थ नाही करणार का? बरं, करावेच लागते. 50 आहेत, 40 कर. बरं 25 कर, पण कर. झाले 25 झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुला येत नाहीये. कितवा आहे तो प्रश्न? 6वा, 7वा. धडा वाचलास? पुन्हा एकदा वाच. असं कसं नाही समजत तुला उत्तर? बरं जा ताईकडून विचारून घे. ते मला काही सांगू नको, 6व्या आणि 7व्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. थोड्या वेळाने वगैरे काहीच राहणार नाही. मित्र खेळायला आले तर त्यांना सांग थोड्या वेळाने. महत्वाचं काही नसतं, आधी अभ्यास आणि मग खेळ. बघा मित्रांनो, हा माझ्या घरातला रोजचा प्रसंग आहे. अशा प्रकारे प्रत्येक घरामध्ये थोडं बहुत याच पद्धतीने एक आई किंवा वडील आपल्या मुलांना अभ्यास करायला सांगतात. बघा आता थोडा वेळ झालाय, मुलाचा अभ्यास माझ्या पूर्ण झालाय. तो आला, धडा वाचला? बरं, दाखव, प्रश्नोत्तर दाखव. का 6वा 7वा का नाही लिहिलास? तुला मी म्हटलं होतं ना ताईला विचार म्हणून. मला काय विचारतोस? मी काम करू का तुझा अभ्यास घेऊ? ठीक आहे, आपण बघून घेऊ. 6व्या आणि 7व्या प्रश्नाचं उत्तर मी तुला काढून देते, उद्या काढून देते. शब्दांचे अर्थ ते पण नाही झाले, फक्त 5च झाले, 20 नाही झाले. बर, आणि हे काय लिहिलेस? हे काय अक्षर आहे? त्याच्यात ग्रामर नाही, वाक्य चुकवलेली आहे. संपली, माझी भूमिका संपली. बघा या ठिकाणी मी 3 उदाहरणं तुम्हाला दिली आहेत. मी मुलाला सूचना दिल्या, त्याच्याकडून करून घेतला आणि कधी जेव्हा मला दाखवायला आणलं, त्याने जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी त्याला कसा प्रतिसाद दिला. हे कॉमन घरोघरी घडणारं चित्र आहे. आपल्याकडे पण असंच होतं का?
ठीक आहे. माझ्या घरी जेव्हा मी माझ्या मुलाला अभ्यास करायला सांगतो तेव्हा तो अशा प्रकारे होतो. तुम्ही आता स्वतःला ठेवा विद्यार्थ्याच्या जागेवरती. तुम्ही MA अभ्यासाला बसलेले आहात, MA अभ्यास करायला बसलेले आहात, वर्गात बसलेले आहात आणि तुमचे प्राध्यापक तुमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला करायला सांगितलेलं आहे आणि जसं मी बोलते आहे तसं ते तुमच्याशी बोलत आहेत. काय मॅडम झालं नाही, समजलं नाही, का नाही समजलं, लक्षात येत आहे? How would you like to be instructed? How would you like to be corrected? How would we like to be given feedback? And how would you like to be assessed? Imagine करा, एक 2 मिनिटाचा अवधी घ्या, इमॅजिन करा आणि चॅट बॉक्स मध्ये एकेकाचं उत्तर द्या. म्हणजे इन्स्ट्रक्शन तुम्हाला कशी असायला हवी आहे, करेक्शन कसं असायला हवं आहे, फीडबॅक कसा असायला हवा आहे. चॅट बॉक्स मध्ये आपले प्रतिसाद नोंदवा. तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स कशा हवे आहेत, तुमचा बॉस किंवा तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी तुम्हाला कसा फीडबॅक द्यावा, तुमच्या ज्या झालेल्या चुका आहेत त्या तुम्हाला कशा निदर्शनास आणून दाखवाव्यात. येस अजिता मॅम, शी हॅज सेड वेल, few but clear instructions. Very well said Ajita ma'am. Clear instruction, Manisha ma'am had also the same thing. Instructions should be clear and very few, थोड्या. तुम्ही जर माझा नाटिका नीट ऐकली असेल तर मी एकानंतर एक खूप साऱ्या सूचना देऊन टाकल्या. हे 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 constructive feedback should be there. Yes, very well said. Vikram sir said he with smiley face. Yes, you should be warm enough. तुमचं वागणं प्रेमळ असायला हवं आहे. Yes. But we expect more to be accomplished. ठीक आहे, इन्स्ट्रक्शन्स कशा असाव्यात तर जसं काही जणांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की त्या थोड्या असाव्यात, सिंपल आणि क्लिअर असाव्यात. जो फीडबॅक आहे तो दिला गेला पाहिजे, प्रेमळ असं वागणं असावं. म्हणजे फीडबॅक हा चांगल्या वातावरणात, हेल्दी वातावरणात दिला गेला पाहिजे आहे. आणि करेक्शन्स ज्या आहेत त्या पॉझिटिव्हली निदर्शनास आणून दाखवल्या गेल्या पाहिजे आहे. बघा मित्रांनो, मी आपला जास्त वेळ नाही घेत आहे. मला फक्त टच करायचं होतं. माझं जे काही पूर्ण स्किट होतं किंवा माझी जी पूर्ण नाटिका होती ही सगळी अपोजिट साइडची होती, बऱ्यापैकी अपोजिट साइडची होती. मोर दॅन 80% ऑफ इट वॉज ऑन अ रॉंग मोड, ऑन अ निगेटिव्ह मोड. याच्या उलट चित्र असलं असतं. सो we parents can use very simple, clear, short, non-ambiguous and achievable instructions. Instructions द्या पण त्याला अचीव करता येतील अशा द्या. 50 शब्दार्थ नाही होत आहे, सगळ्याच प्रश्नांची उत्तर नाही होत आहे. सो तुम्ही जर आपल्या मुलाला अंडरस्टँड करत असाल तो कसा आहे, त्याला काय आवडतंय, त्याच्या क्षमता किती आहे, तो एका वेळेला किती करू शकतो आहे, त्याच्या काय अडचणी आहेत, हे जर तुम्हाला माहिती असेल तर कदाचित माझ्यासारखी गल्लत तुम्ही केली नसती. एकाच वेळेला 3 कामं त्याला दिली नसती. शब्दार्थ, एवढे शब्दार्थ कर किंवा हा धडा वाच, अशा प्रकारचे सोपे सोपे स्टेप बाय स्टेप. आधी धडा वाच, शब्दांची खाली अंडरलाईन कर, किती शब्द येत आहेत ते बघूयात आपण. आज 50 ते 50 आज होणार नाही, आज 25 कर किंवा 20 कर. एरर करेक्शन, सर्वात पहिले अलाउ द मिस्टेक्स, लेट द चाइल्ड लीड. मुलांना स्वतः सांगू देत की त्यांनी काय चुका केल्या आहेत.
समजा हीच प्रश्नोत्तराची वही मी घेतलेली असेल तर मी म्हणेल की बाबा रे चल बरं आपण बसूयात आणि हे प्रश्नोत्तर आता आपण बघूयात बरोबर आहेत की नाही. आय वुडंट बी द वन हू वुड चेक इट. तू आणि मी आपण दोघे बसून हे तुझ्या प्रश्नांची उत्तरं तपासू. तू तपास आणि मला सांग याच्यात काही राहिलंय का. सो आय एम गिव्हिंग हिम द फुल अथॉरिटी किंवा त्याला एक पूर्ण स्पेस देते, मी फ्रीडम देते की तू तुझ्या प्रश्नांची उत्तरं शोध, बघ, तपास आणि त्याच्यामध्ये कुठे कमतरता असेल तर तो तेव्हा सांगेल की अरे या प्रश्नामध्ये ना माझं हे लिहायचं राहिलंय, या प्रश्नामध्ये माझं स्पेलिंग चुकलेलं आहे. तो उत्तर तपासता तपासताच तुम्हाला सांगेल. सो दिस इज गिव्हिंग हिम द ऑटोनॉमी, दिस इज गिव्हिंग हिम द फ्रीडम. मुलाला ते स्वातंत्र्य द्या, तो स्वतःच्या चुका त्याला स्वतःला समजतात जसं आपल्याला आपल्या चुका समजतात. बऱ्याच वेळेला मुलांना सुद्धा त्यांच्या चुका स्वतःला समजतात. 80% वेळेला त्यांना माहिती असतं की माझी ही चूक झालेली आहे. सो एरर करेक्शन करत असताना मुलांना तेवढं स्वातंत्र्य द्यायचं आहे. मुलांनी चूक का केली हे लक्षात पण घेतलं पाहिजे आहे. अंडरस्टँड व्हॉट इज द ऑब्स्टॅकल इन लर्निंग. जेव्हा मुलं चुका करतात ना तर त्या चुका ह्या आपल्यासाठी आणि मुलासाठी दिशादर्शक आहे की ही कन्सेप्ट समजलेली नाही. जेव्हा मी माझ्या मुलाला म्हणते की अरे इथे पंक्च्युएशनच्या मिस्टेक्स आहेत, तर विराम चिन्हाच्या चुका आहेत, तर विराम चिन्हाच्या चुका आहेत तर तो जर माझ्या चेहऱ्याकडे बघत असेल तर याचा अर्थ असा आहे की त्याच्यासाठी हा शब्द नवीन आहे किंवा त्याला विराम चिन्हच येत नाहीये किंवा मला काय म्हणायचं ते त्याला कळालेलं नाही. म्हणजे त्याने ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका त्याला विराम चिन्ह आणि कन्सेप्ट माहीत नसल्यामुळे किंवा येत नसल्यामुळे केलेले आहे. आणि म्हणून ऍज अ पालक माझं काम हे होतं की एरर करेक्शन करत असताना मुलांनी ज्या चुका केलेल्या आहेत तर त्याच्यासाठी नव्हे त्या माझ्यासाठी दिशादर्शक आहे. फीडबॅक, लेस सजेशन्स. मुलांना सजेशन्स आवडत नाही, कोणाला सूचना आवडत नाही. असं कर तसं करू नको. त्यांनाच अपॉर्च्युनिटी द्या, त्यांना सांगा की याच्यामध्ये करेक्शन्स तुला करायचे आहे तर माझ्या मते हे अत्युत्तम होतं किंवा अजून तू चांगलं करू शकतो. असेसमेंट, बी स्पेसिफिक. खूप साऱ्या सूचना आपण नाही देणार आहोत ना. आपण आताच ठरवलं ना की आपण खूप साऱ्या सूचना देणार नाही, आपण एका वेळेला थोड्या सूचना देणार आहोत. जसं आता जर मी माझ्या मुलाला म्हणत असेल की वाचन कर तर वाचन करत असताना मी फक्त वाचनच बघणार आहे, त्याला प्रश्नाची उत्तरं विचारायला जाणार नाही किंवा त्याला शब्दार्थ किंवा आणखी काही जे असेल की त्याच्याशी रिलेटेड दुसरं काही असेल तर ते नाही विचारणार आहे. कारण की माझ्या इन्स्ट्रक्शन्स अशा आहेत की धडा वाच, धडा वाचणे एवढंच त्याला सांगितलेलं आहे. तर तुम्ही असेसमेंटवर फक्त धडा वाचणे याच्यावरच करणार आहात की तो कसं चढउतार करत आहे का. मी धडा वाचल्यानंतर प्रश्नोत्तर विचारीन असं जर तुम्ही इन्स्ट्रक्शन दिले असेल तर मग तुम्ही त्याला प्रश्नोत्तर विचारा, कारण की तुम्ही इन्स्ट्रक्शन तशी दिली. जसं मी गल्लत केली की काय रे चुकीचं लिहिलंय, ग्रामर पण चुकलंय, पंक्च्युएशन पण चुकलंय, माझ्या इन्स्ट्रक्शन मध्ये ते सेट नव्हतं आणि म्हणून मी जेव्हा असेसमेंट करत आहे तेव्हा मी ते करायला नको आहे. बी क्लिअर, इन्स्ट्रक्शन्स काय आहे आणि तुम्ही असेस काय करता. प्लॅन द डे शेड्यूल. मुलांसाठी एक टाइम टेबल बनवा. आपण सगळे वर्क फ्रॉम होम करत आहोत आणि म्हणून आपल्यालाही काम करायचं आहे, मुलांनाही त्यांचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला त्यांच्याकडून तो करून घ्यायचा आहे. तर मुलांना एका लर्निंग आवर्सची हॅबिट असते, त्यांना शाळेत बसण्याची, एवढ्या तास असण्याची, अशा प्रकारे त्यांचे टाइम टेबल असते, त्याची त्यांना सवय झालेली असते. तर लर्नर आर हॅबिच्युअल ऑफ स्टडी आवर्स, कीप इट गोइंग ऑन. तुमचा आणि विद्यार्थ्याचा वेळ मॅच होईल अशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट करा, तुमच्या कामाचं व्यवस्थापन करा. मुलांना आणि स्वतःला फ्रिक्वेंटली ब्रेक द्या. व्हेरी द डाएट म्हणजे जो आहार आहे तो अदलून बदलून द्यायचा आहे. आता हे तर सर्वांना माहितीच आहे. अँड ट्राय टू फॉलो द डे शेड्यूल. आणि सगळ्यात शेवटचं, एन्जॉय धिस फेज. निसर्गामध्ये आपल्या आजूबाजूला सगळीकडे ज्ञान भरून पडलेलं आहे. ते कसं द्यायचं आहे, गोष्टी रूपी द्यायचं आहे, प्रॅक्टिकल द्यायचं आहे, फील्ड व्हिजिट करून द्यायचं आहे, एखादा प्रश्न करून द्यायचा आहे किंवा एखाद्या उपक्रमातून द्यायचं आहे. इट्स अप टू यू. हे पालकांच्या
क्रिएटिव्हिटी वरती, पालकांच्या इमॅजिनेशन वरती आणि ते किती वेळ देऊ शकतात त्याच्यावरती डिपेंड आहे. सो लर्निंग फ्रॉम होमची ही फेज आपण सगळेच एन्जॉय करूया, पॅरेंट्स आणि टीचर्स सर्वच. सो रिसोर्सेस, याच्याबद्दलचे जे सगळे रिसोर्सेस आहेत तर तुम्हाला गुगल वरती सापडतील. खूप सारे डिटेल्स आहेत या प्रेझेंटेशन मध्ये, आणि म्हणून जेव्हा मी रिसोर्सेसची यादी करायला घेतली तेव्हा लक्षात आलं की पीपीटी मध्ये ते बसत नाहीत. सो आय जस्ट टाईप गुगल. तर पीपीटीचे जे माझे टायटल्स आहेत त्यांना तुम्ही गुगल करा तर तुम्हाला सर्व रिसोर्सेस मिळतील. And thank you very much for listening to me throughout this 1 and more than 1 hour. I'm speaking with you and you are patiently listening to me. So if there are any questions, please post them on chat box or on the group. So over to you, Suyog sir. Yeah, thank you very much, ma'am. I'll request Sandeep sir for concluding this session. So Sandeep sir, please. Thank you, Suchita ma'am. It was really a wonderful webinar, and as all the time, teachers are suggested to put in the shoes of parents. But in this unprecedented situation, time has come where now parents, they need to put in the shoes of teachers. And today's webinar has really proved useful for all the teachers and parents to work collaboratively. So it was actually a very fantastic webinar, and I'm so much impressed by all the people, all the participants' overwhelming response. Especially, I'm pleased to have Mr. Raju sir and allied group. So along with them, I would like to thank all the Tejas ambassadors for sparing your precious time. So I would like to request all the Tejas ambassadors to keep on giving such a response and keep on tuning us every time in all the webinars. So I thank you, Suyak sir, for the technical aspect. I would like to thank Ekade sir for moderating the chat box, and I would like to thank in the end Suchita ma'am for such a wonderful presentation. Thank you all, and don't forget to tune in all the webinars, in coming webinars. Till then, stay home, stay safe. Thank you so much. Okay, Thank so you from this side everyone. also. Yeah.